आरवी वर्धा लोकसभा मतदारसंघाच्या राजकीय पटलावरती कधी काळी काँग्रेसचं वर्चस्व राहिलेला हा विधानसभा मतदारसंघ। याच मतदारसंघातून स्वतः खासदार अमर काळे आमदार म्हणून निवडून आलेले आहेत। यंदाच्या लोकसभेला काँग्रेसमध्ये असलेल्या अमर काळे यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला आणि रामदास तडस यांचा पराभव करत वर्ध्याचे खासदार झाले। आता त्यांच्या पत्नी विधानसभेसाठी सज्ज झाल्यात, त्यासाठीची मोर्चे बांधणी सुद्धा त्यांनी सुरू केली आहे। पण इथे येतो मोठा ट्विस्ट। आरवी हा काँग्रेसचा हक्काचा मतदारसंघ आहे। असं असून सुद्धा अमर काळेंनी त्यांच्या पत्नी मयुरा काळेंना राष्ट्रवादीच्या तिकिटावरती विधानसभेच्या रिंगणात उतरवण्याचा डाव आखलाय। परंतु मयुरा काळे यांच्या उमेदवारीला घराणेशाहीचं राजकारण म्हणून काँग्रेसकडून विरोध होत आहे। वरवर पाहता हा घराणेशाहीला विरोध असला तरी सुद्धा या विरोधामागे वेगळंच समीकरण दिसून येते। त्याचं कारण दडलंय आरवीच्या इतिहासात। या व्हिडिओमधून पाहूयात आरवीची यंदाची राजकीय समीकरणं कशी असणार आहेत, मयुरा काळेंना काँग्रेसचा विरोध का होतोय याबद्दल। नमस्कार, मी मयुरी आणि तुम्ही पाहताय लगावबत्ती। तर इंदिरा गांधींच्या काळापासून विदर्भ हा काँग्रेसचा गड राहिलेला आहे। मात्र आता वर्ध्यातील काँग्रेसच्या हक्काच्या जागेवरती अमर काळेंच्या पत्नी मयुरा काळे यांनी दावा ठोकलाय। अमर काळे हे स्वतः लोकसभेपूर्वी काँग्रेसमध्ये होते, त्यानंतर त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला आणि तुतारीच्या चिन्हावरती निवडणूक लढवली। त्यानंतर आता त्यांनी पत्नीला विधानसभेला उतरवण्याची तयारी सुरू केली। मात्र त्यांच्या उमेदवारीला काँग्रेसने विरोध दर्शवला। पती खासदार तर पत्नी आमदार अशा घराणेशाहीच्या राजकारणाला काँग्रेस नेते शैलेश अग्रवाल यांनी विरोध केलेला आहे आणि आरवी विधानसभा क्षेत्रात सामान्य माणसाची नाळ जोडलेली असताना अनेक नेते असून सुद्धा इथली जागा काँग्रेसला सुटावी अशी त्यांची मागणी आहे। आज तागायत आरवी विधानसभा मतदारसंघात काळे घराण्याचं वर्चस्व राहिलंय। एकूण 3 तालुके मिळून आरवी हा विधानसभा मतदारसंघ तयार होतो। त्यामध्ये आष्टी असेल, आरवी असेल आणि कारंजा असेल हे 3 तालुके मिळून या मतदारसंघाची निर्मिती होते। या मतदारसंघाच्या आजवरच्या इतिहासाबद्दल बोलायचं झाल्यास या ठिकाणाहून 1962 मध्ये अपक्ष उमेदवार नारायण काळे निवडून आले। त्यानंतर 67 मध्ये काँग्रेसचे JP कदम हे निवडून आले। 72 मध्ये अपक्ष असलेले धैर्यशील वाघ आणि 78 मध्येही अपक्ष निवडणूक लढवलेले शिवचंद चुडीवाल हे आमदार होते। पुढे 1980 मध्ये शिवचंद चुडीवाल यांनी काँग्रेसच्या तिकिटावरती निवडणूक लढवली आणि जिंकली सुद्धा। त्यानंतर 1985, 1990, 1995, 1999 असे सलग 4 टर्म आरवी मधून शरद काळे काँग्रेसकडून आमदार झाले। पुढे शरद काळेंना राज्यात मंत्रिपद सुद्धा मिळालं। सध्याचे वर्धा जिल्ह्याचे खासदार अमर काळे हे शरद काळे यांचे चिरंजीव, त्यामुळे अमर काळेंना घरीच राजकारणाचं बाळकडू मिळालं। 2004 मध्ये अमर काळे काँग्रेसकडून आमदार म्हणून विजयी झाले। पुढे 2009च्या विधानसभेच्या वेळी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विलासराव देशमुख यांनी अमर काळेंना राज्यात मंत्रिपद देण्याचा शब्द दिला होता, पण त्यावेळी अमर काळेंचा पराभव झाला, तो पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले दादाराव केचे यांच्याकडून। त्यावेळी दादाराव केचे यांनी पहिल्यांदाच मतदारसंघात भाजपचं कमळ फुलवलं। 2009 मध्ये अमर काळे फक्त 3130 मतांनी पराभूत झाले होते। याचाच बदला 2014च्या निवडणुकीत अमर काळेंनी घेतला। 14 मध्ये अमर काळे यांनी दादाराव केचे यांचा पराभव करत काँग्रेसची जागा परत मिळवली। त्यावेळी सुद्धा विजयाचं अंतर 3143 मतांचंच राहिलं। त्यानंतर 2019च्या विधानसभा निवडणुकीत सुद्धा अमर काळे आणि दादाराव केचे यांच्यात चुरशीची लढत झालेली होती, ज्यामध्ये दादाराव केचे विजयी झाले होते आणि 12467 मतांनी अमर काळेंना हार पत्करावी लागली होती। त्यामुळे आता 2024च्या विधानसभेत अमर काळेंच्या पत्नी मैदानात आहेत आणि आता आरवीकर नेमका कुणाला कौल देणार हे पाहावं लागेल। एकीकडे मयुरा काळेंनी तुतारी हाती घेत विधानसभेसाठी उतरायचं ठरवलंय, तर दुसरीकडे महायुतीमध्ये उमेदवारीवरून चढाओढीला सुरुवात झाली आहे। आरवीमध्ये भाजपचं कमळ फुलवणारे पहिले आमदार दादाराव केचे हे भाजपच्या तिकिटासाठी प्रबळ दावेदार आहेत। त्यांनी मतदारसंघात सातत्यानं संपर्क ठेवलाय आणि त्यामुळे त्यांच्या नावाची सध्या तरी चर्चा सुरू आहे। केचे हे आरवी मधून 2दा आमदार झालेले आहेत। 2014 मध्ये अगदी थोड्या फरकाने त्यांचा पराभव झाला होता, मात्र त्यानंतर पुन्हा 19 मध्ये 13,000पेक्षा जास्त मतांनी ते विजयी झाले। त्यानंतर आता 2024 मध्ये या मतदारसंघात भाजपचे 2 नेते उमेदवारीसाठी प्रयत्न करताना दिसतात। एक म्हणजे स्वतः आमदार दादाराव केचे, तर दुसरे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे स्वीय सहाय्यक लोकसभा निवडणूक प्रमुख सुमित वानखेडे। वानखेडे हे आरवी मतदारसंघातील रहिवासी असल्यानं त्यांचं आमदार होण्याचं स्वप्न आहे। तसे प्रयत्न सुद्धा त्यांनी सुरू केलेले, त्यासाठी आरवी मतदारसंघात बैठका सुद्धा घेतल्या जातात। हे सगळं पाहता हा भाजपसाठी सर्वात वादाचा विषय ठरू शकतो असं आरवीतील जाणकार सांगतात। त्यामुळे आता भाजपमध्ये उमेदवारीवरून सुरू असलेल्या या चढाओढीला नेमकं कोण पूर्णविराम देणार याकडे अवघ्या आरवी मतदारसंघाचं लक्ष लागलंय। आरवी शहर कुणाकडे झुकतं यावरती तिथल्या जय पराजयाचं गणित अवलंबून असतं। आरवी मतदारसंघात आता भाजपची पाळमुळं चांगलीच पसरलेली
केली आहेत. त्यामुळे विद्यमान खासदार अमर काळेंच्या पत्नीला ही निवडणूक सहजगत्या पार करणं वाटतं तितकं सोपं नाही. शिवाय त्यांचे प्रतिस्पर्धी असलेल्या भाजपचे उमेदवार दादाराव केचे यांना सुद्धा मोठी कसरत करावी लागणार आहे. त्याचं कारण म्हणजे वर्धा जिल्ह्याचे खासदार अमर काळे यांना मिळालेलं मताधिक्य. त्यामुळे तुम्हाला काय वाटतं? सरळ लढतीचा हा मतदारसंघ कुणाच्या पारड्यात सत्ता टाकणार? तुमचे अंदाज कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि लगावबत्ती YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.